वेलकम फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील दुसरा धडा ऑन टू द समिट वी रीच द टॉप या धड्याचं मराठी भाषांतर। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या धड्याच्या आइस ब्रेकरची माहिती घेतलेली आहे। त्याच पद्धतीने या धड्याच्या लेखकाचा परिचय पाहिलेला आहे व या धड्याचं वाचन सुद्धा पाहिलेलं आहे आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत या धड्याचं मराठीमध्ये भाषांतर। चला तर मराठी भाषांतराला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठाचं नाव आहे ऑन टू द समिट वी रीच द टॉप, म्हणजे पर्वत शिखरावर आम्ही कळस गाठला। When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. शुक्रवारी सकाळी 9व्या कॅम्पवरून निघताना मी ठरवले होते की आज कुठल्याही परिस्थितीत शिखराचा कळस गाठायचाच। That morning I remember thinking I was to get to the top even if I die. आणि लेखक या ठिकाणी म्हणतात, सकाळीच माझ्या मनात विचार आल्याचे मला आठवते, मृत्यू आला तरी देखील मी शिखराच्या कळसावर पोहोचणारच। I was not afraid to die that day. मला त्या दिवशी मरण्याचेही भय वाटत नव्हते। We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. आणि या ठिकाणी लेखक म्हणतात, आम्ही सकाळी लवकरच निघालो। We set out early आणि 9व्या कॅम्पपासून सर्वोच्च शिखरावर पोहोचेपर्यंत आम्ही आळीपाळीने आमच्या जागा बदलत राहिलो। वी अल्टरनेटेड म्हणजे आळीपाळीने आम्ही जागा बदलत राहिलो। पुढचा पॅराग्राफ, आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. लेखक म्हणतात, कधी मी पुढाकार घेत होतो तर कधी हिलरी. द मॅन हू फॉलोज व्हेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. लेखक म्हणतात, चढताना जो माणूस पाठीमागून चालत असतो त्याच्यासाठी चढणे आणि उतरणे दोन्ही कामे अवघड असतात. क्लाइम्बिंग अप आणि क्लाइम्बिंग डाऊन, वर चढणे आणि खाली उतरणे. ही इज द अँकर, आणि कारण तो मुख्य आधारस्तंभ असतो. अँकर म्हणजे आधारस्तंभ. द मॅन गोइंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. जो माणूस पुढे चालत असतो हा पुढे चालणारा माणूस पायऱ्या कापून मार्ग तयार करत असतो. कट्स द स्टेप्स अँड ब्रेक द वे, पायऱ्या कापून मार्ग तयार करत असतो. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग. माझ्या खिशात मी 4 ध्वज ठेवले होते. व्हेन वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4 कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स, दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाल. लेखक म्हणतात, चौथ्या कॅम्पवर असताना, कधी चौथ्या कॅम्पवर, व्हेन वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4 चौथ्या कॅम्पवर असताना कर्नल हंट यांनी ब्रिटन, संयुक्त राष्ट्र आणि नेपाळ या देशांचे ध्वज माझ्याकडे दिले होते. ही चार्जड मी विथ द ड्युटी ऑफ प्लॅन्टिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि या ठिकाणी तेनसिंग नॉर्गे म्हणतात की जगातील सर्वोच्च स्थानावर, ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड, जगातल्या सर्वोच्च स्थानावर ते ध्वज तिथे फडकवण्याची कामगिरी त्यांनी माझ्यावर सोपवली होती. त्यांनी म्हणजे कुणी?
कर्नल हंट यांनी कोणती कामगिरी? हे सर्व ध्वज जेव्हा ते माउंट एव्हरेस्टवर पोहोचतील तेव्हा त्या ठिकाणी तिथे फडकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली होती. पुढचा पॅसेज पाहूया. These 3 flags are in your care, he said. आणि ते म्हणाले होते की या तीनही झेंड्यांची जबाबदारी आता तुझी, असं ते म्हणाले. ही सेड म्हणजे कर्नल हंट सेड. When you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. आणि ते म्हणतात जेव्हा तू आणि हिलरी शिखरावर पोहोचशील तेव्हा उंच कड्यावर हे लावा. तू आणि हिलरी हे काम यशस्वीपणे पार पाडाल याची मला खात्री आहे. आय एम शुअर म्हणजे याची मला खात्री आहे. यू अँड हिलरी आर गोइंग टू इट. हे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तुम्ही तेथे जात आहात याची मला खात्री आहे. पुढचा पॅसेज पाहूया. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. आणि मग या तीनही झेंड्यांची जबाबदारी आता तुझी आहे असं त्यानं सांगितलं. आणि मग I told कर्नल, लेखक म्हणतात मी कर्नल यांना सांगितलं की मी माझ्याबरोबर इंडियन फ्लॅग म्हणजे भारताचा ध्वज घेतलेला आहे आणि तो ध्वज तिथं पोहोचवण्याचा माझा मानस आहे. आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग. इतर झेंड्यासोबत, इतर ध्वजासोबत तो त्या शिखरावर पोहोचवण्याचा माझा मानस आहे असं मी कर्नल हंट यांना सांगितलं. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन in his capacity as leader of the expedition. लेखक म्हणतात या मोहिमेचे प्रमुख ॲज अ लीडर ऑफ द एक्सपेडिशन म्हणजे या मोहिमेचे प्रमुख या अधिकाराने कर्नल हंट यांची परमिशन घेणे मला गरजेचे होते. कशामुळे त्यांनी परमिशन घेतली? कारण त्या मोहिमेचे प्रमुख हे कर्नल हंट आहेत आणि त्याच्यामुळे लेखकाने म्हणजेच तेनसिंग नॉर्गे यांनी भारतीय ध्वज, भारतीय तिरंगा त्या माउंट एव्हरेस्ट शिखरावर गेल्यावर तिथं फडकवण्याची परवानगी त्यांना घ्यावी लागली. त्यांनी त्यांच्याकडून परवानगी घेतली. इंडियन फ्लॅग, भारतीय ध्वज. Colonel Hunt said, by all means I am glad to know that you are brought an Indian flag. कर्नल हंट म्हणाले काहीच हरकत नाही, किंबहुना तू भारतीय ध्वज बरोबर आणला आहेस हे ऐकून मला आनंद वाटला. आय एम ग्लॅड टू नो, हे ऐकून मला आनंद वाटला की तू स्वतःसोबत भारताचा ध्वज आणला आहेस. आफ्टर 1 hour ऑफ स्टडी गोईंग वी cut across from the south face and started up the west side where we had to pass up a steep line of rocks. सुमारे 1 तासभर स्थिर मार्गक्रमण केल्यानंतर, स्टडी गोईंग म्हणजे स्थिर मार्गक्रमण केल्यानंतर दक्षिण बाजू ओलांडून वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस, दक्षिण बाजू ओलांडून आम्ही पश्चिमेकडे निघालो. वी स्टार्टेड ऑफ द वेस्ट साइड, पश्चिमेकडे निघालो जिथून आम्हाला खडकांची एक उंच चढण पार करायची होती. वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. धिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. हे काम कसं होतं? इथे वाटचाल करायची होती आणि आमची मंदावली वाटचाल आणि अवघड झाली. या ठिकाणी काय झाली? आमची वाटचाल मंद झाली आणि अवघड झाली. Once we had cleared these, there was nothing barring our way to top but a snow-covered incline, sloping less and less as it neared the top. एकदा हा रस्ता आम्ही पार करू शकलो की कमीत कमी होत जाणारी एक बर्फाच्छादित चढण सोडता शिखराच्या टोकावर जाण्याच्या वाटेत फारसे अडथळे आम्हाला नव्हते असं लेखकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा पॅसेज पाहूया.
These last 60 or 70 feet of the top were not very dangerous. लेखक म्हणतात आपल्याला या ठिकाणी की या शेवटच्या टोकावर ही शेवटची 60-70 फूट उंची फार धोकादायक नव्हती, परंतु बट वी केप्ट अप द सेम स्टडी पेस, परंतु आम्ही आमची चाल धीमी ठेवली, चालण्याची गती धीमी ठेवली. अँड वी रीच्ड द स्मॉल फ्लॅटन्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर, शेवटच्या त्या लहान सपाट कळसावर आम्ही जवळजवळ एकत्रच पोहोचलो. पुढचा पॅसेज. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय were moving about 20 feet apart. We were tied together with a rope. Most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground we drew it out. परंतु लेखक म्हणतात इथं सर्वोच्च टोक गाठण्याचे ते शेवटचे 50 फूट चालत असताना, शेवटचे लास्ट 50 feet 50 फूट चालत असताना हिलरी आणि लेखक यांच्यामध्ये 20 फुटाचे अंतर होते. एका दोरीने आम्ही एकत्र बांधलो होतो. वी वेअर टाईड टुगेदर विथ रोप, आम्ही एका दोरीने एकत्र बांधले गेलो होतो. बराच काळ तो दोर सैल असे, पण धोकादायक भागातून जात असताना आम्ही तो घट्ट ओढून घेत असू. हा दोर सहसा ढिल्ला असायचा, परंतु धोकादायक भागात जात असताना लेखक म्हणतात की आम्ही तो दोर काय करत असू, घट्ट बांधून घेत असू. दिस रोप वॉज अ सिम्बॉल, ही दोरी काय होती, ही दोरखंड एक प्रतीक होते. इट टाईड अस टुगेदर, ज्या दोरीने आम्हाला एकत्र बांधून ठेवले होते. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर, वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम, या दोरीने आम्हाला एकत्र बांधून ठेवले होते. आम्ही दुसऱ्याला बरोबर घेतल्याशिवाय कुणी एकटा कुठे जाऊ शकत नव्हता. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर, आम्ही दोन वेगवेगळ्या व्यक्ती नव्हतो. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स, पण तर आम्हा दोघांचे अस्तित्व एकच होते. बट अ टीम, एक संघाचे अस्तित्व होते. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज द फर्स्ट, लेखक म्हणतात मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो, सर्वप्रथम शिखरावर कोण पोहोचले. हू वॉज द फर्स्ट, सर्वप्रथम शिखरावर कोण पोहोचले. When we were within reach of the summit, I did not think of who was going to be the first. परंतु लेखक या ठिकाणी म्हणतात आम्ही जेव्हा शिखराच्या अगदी शेवटच्या टोकावर होतो तेव्हा कोण आधी टोक गाठील हा विचार माझ्या मनाला फारसा शिवला, आणि मला खात्री आहे की हिलरीच्या मनालाही हा डोकावला नसेल. हा जो विचार आहे तो हिलरीच्या पण डोक्यात आला नाही आणि माझ्या पण डोक्यात आला नव्हता. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट, मला वाटतं थिंकिंग दॅट म्हणजे हिलरीच्या सुद्धा तो डोक्यात विचार आला नव्हता. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन, यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. तर त्या ठिकाणी एकच महत्त्वाचं काम असतं, ते म्हणजे तुमचे सगळे चित्त, तुमचं सगळं लक्ष वर चढण्यावर केंद्रित झालेलं असतं आणि इतर कैक गोष्टींची त्यावेळी तुम्हाला चिंता, अनेक गोष्टींची चिंता असते. त्यावेळी तुम्हाला चिंता अनेक गोष्टींची असते. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज, म्हणजे कोण अगोदर कोण नंतर हा विचार करायला वेळच नसतो. इतर अनेक गोष्टींची चिंता त्या ठिकाणी असते. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच्ड द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. याच्यात काय आहे त्याच्यामध्ये, आम्ही लेखक म्हणतो इथं या ठिकाणी मी आधी पोहोचलो किंवा हिलरी, याने काय फरक पडणार आहे. परंतु आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप, आणि फक्त आमचं ध्येय काय होतं, आमच्या मनात एकच विचार होता की आम्हा दोघांनाही एकत्र चढायचे होते. फक्त एवढाच विचार आमच्या डोक्यामध्ये होता. वी हॅड टू, वन कुडंट डू इट अलोन, आणि आम्हाला ते करायचे होते.
कुणा एकट्याला ते करणे शक्य नव्हते. वन कुडंट डू इट अलोन. हे काही शक्य नव्हतं. If there had been a difference of 1000 feet between us, then one could make the claim that he was first. परंतु मी हे नक्की सांगू शकेन, दोघांमध्ये जर समजा का 1000 फुटाचं अंतर असतं तर कुणी एकाने आधी पोहोचल्याचा दावा करणे हे योग्य ठरू शकले असते. But even then only the man behind him could confirm the distance between two of them. पण तरी सुद्धा त्याच्या मागून येणारी व्यक्तीच त्या दोघांमधले अंतर किती होते हे ठामपणे सांगू शकते. पुढचा पॅसेज. When we reached the Kathmandu, we discovered that controversy had arisen. परंतु जेव्हा आम्ही काठमांडूला पोहोचलो, when we reached the Kathmandu, तेव्हा एक विवाद, एक मतभेद, कॉन्ट्रोवर्सी म्हणजे विवाद, मतभेद निर्माण झाल्याचे आम्हाला समजले. पुढचा पॅसेज, पुढची ओळ. वी टॉक्ड इट ओव्हर, हिलरी, कर्नल हंट अँड आय. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि मग कर्नल हंट, हिलरी आणि मी, आम्ही तिघांनी यावर चर्चा केली आणि ते सर्व मतभेद बालिश आहेत यावर आमचे एकमत झाले. चाइल्डिश म्हणजे बालिश, यावर आमचं एकमत झालं. पुढचा पॅसेज पाहूया. वी मेड अ पॅक्ट अँड ईच ऑफ अस साइन्ड इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. मग काय केलं, आम्ही एक करार केला. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, एक करार केला आणि नेपाळच्या पंतप्रधानाच्या कार्यालयामध्ये, प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ, तिथं काय केलं आम्ही, आणि त्यावर प्रत्येकाने शिक्कामोर्तब केले. इच वन साइन्ड हिज ओन स्टेटमेंट. आणि प्रत्येकाने स्वतःच्या निवेदन पत्रावर काय केली, स्वाक्षरी केली, करारावर स्वाक्षरी केली. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. आणि हिलरीच्या निवेदन पत्राची एक प्रत मी माझ्याजवळ खिशात बाळगतो. त्यावर लिहिले आहे. It reads Kathmandu, June 22, 1953. काठमांडू 22 जून 1953. On May 29th, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on summit. 19 मे या दिवशी तेनसिंग शेर्पा आणि मी हाय कॅम्प पासून माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवर निघालो. As we climbed upward to the south summit, first one and then the other would take a turn at leading. मग आम्ही निघालो तेव्हा दक्षिण शिखरापर्यंत चढत जात असताना आम्ही आळीपाळीने एकमेकांच्या पुढे किंवा मागे चालत होतो. टर्न ॲट लीडिंग, आळीपाळीने एकमेकांच्या पुढे पुढे हे चालत होते. We crossed over the south summit and moved along the summit ridge. मग आम्ही दक्षिण कळस ओलांडल्यावर, कोणता कळस? दक्षिण. We crossed over the south summit and moved, आणि आम्ही ओलांडल्यावर आम्ही शिखराच्या कड्यावरून जात राहिलो. and moved along the summit ridge. ridge म्हणजे कडा. We reached the summit almost together. आम्ही सर्वजण म्हणजे दोघही जण जवळपास एकदाच त्या कळसावर शिखरावर पोहोचलो. We embraced each other, overjoyed at our success. Then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and India, signed E.P. Hillary. आणि मग लेखक म्हणतो, यशस्वी झाल्याच्या अत्यानंदात आम्ही एकमेकांना काय केलं? मिठी मारली. मग मी ग्रेट ब्रिटन, नेपाळ, संयुक्त राष्ट्र आणि भारत यांचे ध्वज तेनसिंग फडकावत असतानाची छायाचित्रे घेतली. असं कुणी लिहिले करारावर? हिलरी यांनी, एडमंड हिलरी यांनी.
देअर इज अनदर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइन्ड बाय मी. आणि त्याच पद्धतीने दुसरं एक इंग्रजीत लिहिलेलं निवेदनपत्र आहे ज्याच्यावर माझी सही आहे, साइन्ड बाय मी. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. आणि आम्ही कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये सहभागी झालो नाही. ॲट द स्टेटमेंट सेज हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड व्हेन वी रीच्ड द टॉप. वी डिड ॲज वेल ॲज आवर बल्की इक्विपमेंट्स would let us. I remember saying to him, we have done it, but we couldn't hear. We had our oxygen mask on. आणि तेनसिंग नॉर्गे म्हणतात, आम्ही एकमेकांना मिठी मारली म्हणजे आमच्या अवघड सामुग्री सगट आम्ही जमेल तसे केले. आणि मी त्याला म्हटलेले मला आठवते, त्याला म्हणजे कुणाला? एडमंड हिलरी यांना. आपण हे साध्य केलेच. वी हॅव डन इट बट वी कुडंट हिअर. परंतु आम्हाला ते ऐकू आले नाही कारण वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क्स ऑन. कारण आमच्या तोंडावर ऑक्सिजनचे मुखवटे होते, ऑक्सिजनचा मास्क होता. फर्स्ट थॉट. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God that after having failed 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. आणि मग आता याच ठिकाणी तेनसिंग नॉर्गे म्हणतात, शिखरावर पोहोचल्यानंतर My first thought on reaching the top was a sense of gratitude to God. शिखरावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे ईश्वराप्रती कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड ऑफ गॉड. कारण 6 वेळा, किती वेळा? 6 टाइम्स, 6 वेळा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर बऱ्याच काळापासून उरी बाळगलेली माझी इच्छा त्याच्या कृपेने सफल झाली होती. I placed on the summit the offerings to God that I had carried with me. लेखक म्हणतात, माझ्याबरोबर देवाकरता नेलेला प्रसाद मी त्या टेकड्यावर देवाला अर्पण केला. This is in accord with my religion. आणि त्यांनी असं का केलं? ते म्हणतात, माझ्या धर्माच्या विचारसरणीला अनुसरून मी ते केले. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. आणि ते म्हणतात, मी आणि माझी पत्नी दोघंही बौद्ध आहोत. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट्स बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. ते म्हणतात, अंगावरच्या कपड्यामुळे आणि साधनामुळे मी गुडघ्यावर खाली बसू शकत नव्हतो, पण मी मनोमन देवाची मूक प्रार्थना, सायलेंट प्रेयर म्हणजे मूक प्रार्थना केली. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल. ते म्हणतात, देवाला अर्पण केलेल्या त्या प्रसादामध्ये काय काय होतं? बिस्किट होती, गोळ्या होत्या आणि एक छोटी निळी पेन्सिल होती. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिव्हन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. लेखक म्हणतात, ही निळी पेन्सिल माझ्या धाकट्या मुलीने नीमाने मी घर सोडताना ती पेन्सिल मला दिली होती. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटेन ॲज हर ऑफरिंग. आणि तिने मला सांगितलं होतं, पर्वत शिखरावर पोहोचल्यावर तिच्या वतीने मी तिच्या देवाला प्रसाद म्हणून अर्पण करावी असं तिनं मला सांगितलं होतं. म्हणून मी तिथं ती पेन्सिल देवाला तिच्या नावाने अर्पण केली. इट वॉज ॲन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, नॉट इव्हन अ लॉंग वन, बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पजेशन्स. लेखक म्हणतात, ती एक साधीशी निळी पेन्सिल, फार मोठीसुद्धा नव्हती, पण तिच्या मौल्यवान खजिन्यापैकी ती एक होती. प्राइज्ड पजेशन्स म्हणजे तिच्या मौल्यवान खजिन्यापैकी ती एक होती. ॲज आय पुट इट डाऊन
I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. आणि ते म्हणतात, मी तिथे ठेवल्याचे हिलरीला निर्देश करून सांगितले. काय? ती पेन्सिल ठेवल्याचं हिलरीला त्यांनी पॉइंट आउट करून सांगितलं आणि त्याने हसून माझ्याकडे पाहिले. त्याने म्हणजे कुणी? हिलरीने. मला काय म्हणायचे होते ते त्यांना अंडरस्टूड झाले होते, समजले होते. Then I got out the flag which I had on piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. आणि मग नंतर मी एक 4 फूट लांब दोरीवर लटकवलेले ध्वज बाहेर काढले. अबाउट 4 feet along, 4 फूट दोरीवर लटकवलेले ध्वज बाहेर काढले. आणि मग काय केलं? दोरीचे एक टोक, आय फास्टनड म्हणजे बांधले, दोरीचे एक टोक बर्फाच्या कुऱ्हाडीला बांधून उंच फडकावले आणि हिलरीने त्याची छायाचित्रे घेतली. हिलरी टूक पिक्चर्स ॲज आय हेल्ड इट अप. जेव्हा ते फडकवले तेव्हा हिलरीने त्यांचे फोटो काढून घेतले. पुढचा पॅसेज पाहूया. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी, I buried one end of the string in the ice on the top and other in snow on the slope down below. When we left, they were lying flat against the summit. आणि बर्फाची माझी जी कुऱ्हाड आहे ती मला परत न्यायची होती आणि त्याच्यामुळे एक दोरीचे टोक कड्यावरच्या बर्फामध्ये आणि दुसरे टोक उतारावर बर्फात खोलवर पुरले. बरीड म्हणजे पुरले. आणि आम्ही परत निघालो तेव्हा ते शिखरावर बर्फात विराजमान झाले होते. दे वेअर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट म्हणजे ते शिखरावर बर्फामध्ये विराजमान झालेले होते. आय वॉज व्हेरी थर्स्टी. मला खूप तहान लागली होती. आय टूक आऊट वॉटर टम्बलर फॉर ड्रिंक. आणि मी वॉटरचे जे टम्बलर आहे, वॉटरचा जो डबा होता लोखंडी, तो बाहेर काढला पाणी पिण्यासाठी. बट फाउंड वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रॉझन सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. परंतु तिथं तापमान इतकं कमी होतं की त्या टंबरेमधलं पाणी बर्फा स्वरूपामध्ये झालेलं मला लक्षात आलं आणि त्याच्यामुळं मी माझी तहान काही भागू शकलो नाही. क्वेंच म्हणजे तहान भागवणे, तहान भागू शकलो नाही. आय एट सम बिस्कुट्स अँड ऑफर सम टू हिलरी. लेखक म्हणतो मी काय केलं? मग काही बिस्किटं खाल्ले आणि काही हिलरीला दिले. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बार्ड, लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपेडिशन, had given me last year. It was just a year ago on May 28th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. आणि मग ते म्हणतात मला की माझ्या प्रिय मित्राने लॅम्बर्टने 1952 मध्ये मला एक स्विस मोहिमेच्या वेळी काय दिली होती? एक स्कार्फ भेट म्हणून दिला होता. लाल स्कार्फ मी बांधलेला होता जो त्यांनी मला भेट दिला होता. अगदी एकाच वर्षापूर्वी आम्ही 28 मे रोजी 28,215 फुटावर उभे असताना त्याने तो स्कार्फ मला भेट दिला होता. 28,215 फूट उंचीवर उभे असताना त्यांचे जे लॅम्बार्ट हे मित्र आहेत त्या मित्राने त्यांना तो स्कार्फ भेट दिला होता. पुढचा पॅसेज पाहूया. आय वोर इट ऑल द वे अप द माउंटेन फ्रॉम दार्जिलिंग. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. आय डिडंट फील टायर्ड. I felt exhilarated. It was a very clear sensation. लेखक म्हणतात दार्जिलिंगपासून, कुठून? दार्जिलिंगपासून संपूर्ण पर्वत चढेपर्यंत मी तो बांधलेला होता आणि आता त्या टोकावर उभे असताना
मला त्याची आठवण आली आणि तो माझ्याबरोबर आहे असे मला वाटले. शिखरावर उभा असताना मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुस्थितीमध्ये होतो. त्याच पद्धतीने मला थकवा जाणवत नव्हता आणि खूप उल्हासित वाटत होते. ती अतिशय स्वच्छ आणि सुंदर मनस्थिती होती. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. अतिशय सुंदर अशी मनाची ती स्थिती होती. Below all the hills and mountains looked like gods and goddesses to me. The plains below looked like so many broken pieces of the map. आणि लेखक म्हणतात खाली दिसणारे डोंगर आणि दर्या टेकड्या मला जणू देवदेवताप्रमाणे भासत होत्या. गॉड अँड गॉडेसेस. तसेच खालची पठारे म्हणजे प्लेन्स जणू काही एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे आहेत असे वाटत होते. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. आणि जर का तुम्ही तो बर्फ कापला तर त्या कापलेल्या बर्फाच्या सर्वोच्च छतावर 2 किंवा 3 माणसे उभे राहू शकतील असं मला. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. आणि कळसापासून 20 ते 30 फूटवर खाली 2 माणसाला झोपायला पुरेल एवढी सपाट जागा होती. यू कुड पिच 1 टेंट देअर. तुम्ही तिथे एखादा तंबू सुद्धा उभारू शकता. द समिट इज फ्लॅट ऑन वन साइड अँड द सीप ऑन द अदर. एकाच बाजूला हे शिखर सपाट आहे आणि दुसऱ्या बाजूला हे खोल उतरते आहे. देअर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साइड, रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नोई रॉक्स ऑन द वेस्ट. त्याच पद्धतीने शिखराच्या उत्तर बाजूला, शिखराच्या कोणत्या बाजूला? उत्तर बाजूला बर्फ आहे आणि दक्षिण आणि पूर्वेला खडकाळ भाग आहे आणि पश्चिमेला हिमाच्छादित खडक आहेत. We stayed on the top a little more than 15 minutes. तिथं आम्ही 15 मिनिटापेक्षा जास्त थांबलो नाही. We were lucky that there was no gale or it would have swept us off. आणि लेखक म्हणतो आमचं नशीब चांगलं, तिथं आम्ही उभे असताना जोराचा वारा आला नाही, अन्यथा आम्ही जोरात खाली त्या वाऱ्यामुळे पडलो असतो. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि दुसऱ्या वेळी माझ्या मनात विचार आला आता इथून आपल्याला सुरक्षित खाली कसं उतरता येईल. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. शिखरापासून खाली उतरणीवर मी हिलरीच्या मागून चालत होतो. I was following him and holding the rope tightly, and my determination was to make sure he descended safely. मग त्याच्या मागे दोर घट्ट धरून मी जात असताना तो सुरक्षितपणे खाली उतरेल यासाठी मी शिकस्तीने प्रयत्न करत होतो. I must say that the climb down was more difficult and dangerous than the climb up. लेखक म्हणतात चढण्यापेक्षा खाली उतरणे जास्त अवघड आणि धोक्याचे असते हे मान्य करावेच लागेल. इफ यू स्लिप्ड डाऊन यू वुड गो इनटू कुंगशुंग ग्लेशियर अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. लेखक म्हणतात तुम्ही जर का खाली घसरलात तर ते कांगशुंग, हे काय आहे? कांगशुंग हिमनदीच्या, ग्लेशियर म्हणजे हिमनदी, कांगशुंग हिमनदीच्या खाली तुम्ही जाऊ शकता आणि मग तुमचा मागमूसही राहणार नाही. अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू, म्हणजे तुमचा मागमूस सुद्धा राहणार नाही त्या ठिकाणी. मोर कॉशन निडेड. अधिक सावधगिरी गरजेची. ऑफकोर्स इट टूक लेस टाइम क्लाइम्बिंग डाऊन बट यू निडेड मोर हुशियार कॉशन. लेखक म्हणतात उतरण्यासाठी निश्चितच कमी वेळ लागला, परंतु जेव्हा जास्त सावधगिरी बाळगणे गरजेचे होते. व्हेन आय रीच्ड कॅम्प 9 माय फर्स्ट थॉट वॉज
Thank God we have been spared an accident, and if up to now there have been no accidents, I hope there will be none in future. I had always prayed to God and he had saved me. लेखक म्हणतात, 9व्या कॅम्पवर पोहोचलो तेव्हा माझ्या मनात विचार आला, कोणत्याही प्रकारचा अपघात न होता आम्ही सुखरूप आलो. ही देवाची काय होती? कृपा होती. आत्तापर्यंत अपघात झाले नाहीत, तेव्हा यापुढे भविष्यातही होऊ नयेत अशी मी आशा बाळगतो. आय होप देअर विल बी नो इन फ्युचर, म्हणजे भविष्यातही अपघात होणार नाहीत अशी मी आशा बाळगतो. आणि आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. मी नेहमी देवाची प्रार्थना करीत आलो आहे आणि देवाने माझे कायम रक्षण केलेले आहे. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर टॉक एनी टॉकिंग. जेव्हा आम्ही कॅम्प 9वर गेलो तेव्हा आमची हिलरीची आणि माझी बोलण्याची मनस्थिती नव्हती. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग. आणि त्यावेळेला आम्ही काय केलं? फक्त आम्ही दैनंदिन कार्य जी आहे ते आम्ही उरकून घेतली. 8व्या कॅम्पवर थोडे वर, जिथून इतर लोक आम्हाला पाहू शकत होते, तिथे मी हात उंचावून अंगठ्याने इशारा केला. आय रेज्ड माय आर्म विथ माय थंब अप. माझा अंगठा उभारला, वर केला आणि मी इशारा केला. नाईस नॉईस ॲट लोईस सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय. आणि नॉईस आणि लूने आम्हाला पाहिले आणि त्यांचे चेहरे आनंदाने उसळले. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस. अशा पद्धतीने आम्ही त्यांना आमची कामगिरी यशस्वी झाल्याचे सांगू शकलो, कळवू शकलो. As we got nearer to Camp 8, Louis came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. आणि अशा प्रकारे 8व्या कॅम्पवर पोहोचल्यावर तसा लू आम्हाला भेटायला चहा कॉफी घेऊन 300 फूट वर आला. किती फूट? 300 फूट वर आला. Another 50 feet down we met Noisy who brought us more tea. आणखी 50 फूट खाली गेल्यानंतर नॉईस आमच्यासाठी आणखीन चहा घेऊन आला, मोर टी. धिस टी स्मेल्ड केरोसिन. आणि त्या चहाला कशाचा वास येत होता? घासलेटचा, रॉकेलचा वास येत होता. अपेरेंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी अँड सम केरोसिन गॉट इन टू वेलकम कप. आणि हा चहा घाईघाईने केला असल्यामुळे त्या स्वागत पेयामध्ये रॉकेल मिसळले गेले असावे असं मला वाटलं. बट आय थॉट सिन्स द जेंटलमन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट, आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट व्हॉट एव्हर द स्मेल. परंतु यांना म्हणजे तेनसिंग नॉर्गे म्हणतात, त्याच्यामध्ये जरी रॉकेल मिसळलेलं असलं तरी पण ते सद्गृहस्थ इतक्या कष्टाने आमच्यासाठी ते घेऊन आले होते, म्हणून मी वास कसलाही असला तरी तो चहा आनंदाने पिणार होतो. रिटन बाय तेनसिंग नॉर्गे फ्रॉम आर्चिव्ज ऑफ टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडियामधून हा घेतलेला लेख आहे आणि हा लेख, हा धडा, हा पाठ तेनसिंग नॉर्गे यांनी लिहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळेल. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद.